अगदी जर आपण बघितलं तर मराठा बांधव हे नेहमीच सूचनांचं पालन करत आलेले आहेत असंच दिसलेलं आहे। काल ज्या पद्धतीने कोर्टाच्या सूचना दिलेल्या होत्या, रस्ते मोकळे झाले, वाहतूक सुरळीत करण्यात आली काही रस्त्यांवर, आणि आज बघितलं तर जे कचरा झालेला होता तो देखील या ठिकाणी उचलला जातोय स्वतः या सगळ्या मराठा बांधवांकडून। आणि आता जर आपण बघितलं तर जी मुंबई महानगरपालिकेच्या लगतचा रस्ता आहे तो रिकामा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पोलिसांकडून होतोय, अर्थात कोर्टाकडून, आणि मराठा बांधव देखील याला तेवढाच सहकार्य शांत पद्धतीने उत्तर देत आहेत, किंबहुना ते ऐकतायत असंच दिसतंय, कारण बरेच गाड्या या ठिकाणी आता वाहनं जे आहेत त्यांना देखील विनंती केली जाते की तुम्ही लवकर बाहेर पडा अशा पद्धतीने या ठिकाणी बांधव वरिष्ठ अधिकारी जे दाखल होत आहेत त्यांच्याशी चर्चा होतीये सगळीकडं। मात्र आंदोलक कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायला तयार नाहीयेत। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई महानगरपालिका हा या संदर्भातला मधला जो रस्ता आहे त्या रस्त्यावरची ही सध्याची दृश्य आहेत आपण पाहतोय। मोठ्या संख्येनं या ठिकाणी पोलिसांना बोलवण्यात आलेलं आहे, यासोबत राज्य राखीव पोलीस दलाचे जवान आहेत, यासोबतच दंगल नियंत्रण पथकाचे जवान देखील या ठिकाणी आहेत। ही एबीपी माझासाठीची आपण टॉप अँगल दृश्य या ठिकाणची पाहतोय। या संपूर्ण परिसरामध्ये जोरदार जल्लोष जो आहे तो आंदोलकांच्या वतीनं सुरू आहे। दादा आहेत, तुम्हाला माहित आहे दादा काय निर्णय घेतील, दादाही बघतायत काय चालू आहे कोर्टात काय नाही। दादानी जे सांगितलं तेवढंच ऐका आम्ही म्हणतो, लक्षात आलं का? ऐका 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 थांबा जरा आता जे सांगितलंय ते करा, त्याच्यानंतर काय वेगळं दादा तुम्हाला निर्णय देतील तर ते देतील, आता तुम्ही स्वतः निर्णय घेऊ नका एवढंच मला म्हणायचंय। आणि एकदा ऐका 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 आणि जे उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत ते जर दादाही म्हणतात आपल्याला पाळायचे आहेत तर माझी विनंती आहे पोलीस ज्या सूचना देत आहेत ते त्यानुसार आहेत त्या कृपया आहेत, ठीक आहे? आता दादा पत्रकार परिषद घेणार आहे, तुम्हाला बी साहेब एक नम्र विनंती आहे, दादानी पत्रकार परिषद आम्हाला सांगू द्या, गाड्या काढतो तेव्हा लगेच काढले जातील, 2 मिनिटात काढले जातील। पत्रकार परिषद तुम्ही पाहिले नाही, पाटलाला सकाळपासून 2दा सूचना दिल्या, आता ही स्टेजून 2 मिनिटात स्टेजून सूचना आहे। गाड्या नाही काही दादांनी सूचना दिलेली आहे, आम्ही काही खोटं बोलणार नाही पा, पोलिसांनी तुम्हाला कसलीही त्रासदायक भूमिका घेतलेली नाही, तुम्ही समजून घ्या, आम्ही सगळं बघतोय, पण काही पोलिसांनी हे नाही, मग जे आम्हाला आमच्यावर बंधनकारक आहे तुमच्यावर बंधनकारक आहे तेवढं ऐकावं लागेल, ठीक आहे? गाड्या नाही, अन्न पाण्याच्याच गाड्या येतात, आमची फार गाड्या नाही, अन्न पाण्याच्या ठीक आहे। आणि मुंबई मेट्रो पासूनचा हा रस्ता जो आहे तो पूर्णपणे ब्लॉक करण्यात आलेला आहे, गाड्या या ठिकाणाहून जाऊ देत नसल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। आंदोलक आक्रमक झालेले आहेत, पोलिसांचा फौज पाण्याची बाटली दिसली का आपल्याला? नंबर होतो हात सोडले होतो, पाटील काय म्हणते ते ऐका, नंतर नंबर शांत बसा, 2 मिनिटं थांबा जरा, 2 मिनिटं कोणी गोष्ट घेऊ नका, 2 मिनिटं थांबा जरा।
घोषणा घेऊन आला कुणाचा सरकार घोषणा आज माझ्या काय बनविरोध कोणी सुद्धा थांबा 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 शांत बसा घोषणा देऊ नका कोणी सुद्धा उद्या थोडं 2 मिनिटं शांत बसा. आणि पोलिसाबद्दल कोणी सुद्धा शांततेच्या घोषणा मार्गाने द्यायची आपण नाही. त्या ठिकाणी जातोय. शेवटच्या टप्प्यावर आलेला आहे कारवाई करण्याचा कोणी सुद्धा. मी एक व्हिडिओ कॉल करतोय लोकांना बाजूला करतोय आपल्याला याला तुम्ही पाटलापासून फुटू दाखवायला आदेश सांगा. व्हिडिओ कॉल करू मी पाटलाचा आदेश काय हे लोकांना सांगा. हे लोक आणू नको करू हा बोला की हॅलो व्हिडिओ कॉल काय व्हिडिओ कॉल घ्या. व्हिडिओ कॉल करा विकी भैया एक व्हिडिओ कॉल करून द्यायचा